श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मैत्रिणींनो, दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून अंगण स्वच्छ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि त्यावेळी फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. यामुळे घर प्रसन्न राहते आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे नजर ही रांगोळीवर पडते, त्यामुळे आपल्या घराला नजर लागत नाही. दर 15 दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर 2 महिन्याने धुवावेत. यामुळे घरातील नकारात्मकता दूर जाते व घर स्वच्छ राहते. घरामध्ये नेहमी मोकळी खेळती हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. संध्याकाळी दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावे. रोज किमान 1 वेळा 1 माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. दररोज घरच्या गृहलक्ष्मीने हळदी कुंकू कपाळावर लावले पाहिजेत. यामुळे सौभाग्य टिकून राहते. भीमसेनी कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तरी घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी अगदी मनापासून प्रार्थना करावी. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावा. तुळशीला हळदी कुंकू लावून शुभं करोती नेहमी म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे ह्या गोष्टी टाळाव्या. घरामध्ये कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये किंवा कधीही पायदळी तुडवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्याचे टोपले घराबाहेर ठेवावे, घरात नाही. आणि खरकटी भांडे स्वच्छ धुवून पुसून मगच ठेवावी. खरकटी भांडी तसेच बेसिंगमध्ये ठेवू नये. यामुळे आलेली लक्ष्मी घरातून बाहेर जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे बाहेरची नकारात्मकता बाहेरच राहते. घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह बनते. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलं झाडे जरूर लावावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप नक्की लावावे. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करू नका मैत्रिणींनो, किंवा अपमानितही करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि किंवा त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा. घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. ते तसेच टाकून देऊ नये. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर मित्रांनो किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे. त्यातील 100 रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावे. शक्य असल्यास 6 महिन्यांनी ह्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे. एखादं स्वीट घेऊन यावे, गोड पदार्थ घेऊन यावा. प्रथम देवाला त्याचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील मंडळीने अगदी आनंदाने तो पदार्थ खावा.
घर नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. यामुळे लक्ष्मी टिकून राहत नाही. लक्ष्मी ही चंचल असते. यामुळे अन्नधान्य हे भरलेले हवे. किमान 8 दिवस, 10 दिवसाचे असे तरी भरलेले असावे. आपल्याला लक्ष्मी यामुळे घरात टिकून राहते. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेला मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. मैत्रिणींनो, घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले ना तरी तारांबळ उडू नये याची काळजी घ्यावी. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी किंवा चप्पल घालूच नये. आपल्या स्वयंपाकघरात चप्पल घालूच नये, कारण घरच्या गृहलक्ष्मीमध्येच ही लक्ष्मी असते आणि घरचं आपण जे स्वयंपाकघरात आपण स्वयंपाक बनवतो आणि तोही चप्पल घालून ते चुकीचे आहे. तुम्ही बाकीच्या ठिकाणी तुम्ही घालू शकता, पण स्वयंपाकघरात चप्पल घालू नये. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडावी. काही समस्या या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी आणि शांत राहावे. घरामध्ये सगळेजण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत. कुलधर्म, कुलाचार करत राहावा. मैत्रिणींनो, मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे हो. आनंदात जगा. स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसेच वागा. एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. कारण मैत्रिणींनो, आपले जर घर हे सतत जर आनंदी असेल आणि घरात कधीही भांडणतंटे, वादविवाद हे टाळण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर घरात लक्ष्मी आपोआप टिकून राहते. कारण जिथे स्वच्छता, जिथे भांडणतंटे कमी असतात किंवा नसतातच, सततचे आनंदी वातावरण असते, तिथे लक्ष्मी आनंदाने आपल्या घरी येते हे लक्षात ठेवा. त्यामुळे मैत्रिणींनो, ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात की ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी आणतात. जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसे की चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते. कारण मैत्रिणींनो, या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात. अशा कोणत्या सवयी ज्या वडीलधारी मंडळी करू नका असे सांगतात. तर आपण काही गोष्टी छान पद्धतीने करतो, पण काही गोष्टी ज्या आपल्या वाईट सवयी असतात त्या आपण मोडू शकत नाही. त्यामुळे त्या वाईट सवयीमुळे आपल्या घरात गरिबी, दरिद्रता निर्माण होते आणि कोणतेही काम आपण करायला जातो तर ते यशस्वी होत नाही. तर यासाठी काही मी तुम्हाला गोष्टी सांगते की लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा. तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्ही कधीही स्वयंपाक करत अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असतात की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात, पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नये. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते, याची काळजी घ्या. आजकाल मैत्रिणींनो, असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काही काम करू लागतात. TV पाहत असताना पलंगावरच जेवतात, पण ही सवय खूप वाईट आहे. आपल्याला ते छान वाटतं की
आपण बघत बघत जेवतो, टी व्ही बघत जेवतो, काम करत जेवतो, पण यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे, की वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. कारण स्वयंपाकघरात ही अन्नपूर्णा देवी असते आणि जिथे स्वच्छता तिथे अन्नपूर्णा देवी असते. शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले असते, पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपेतच राहतात. ते खूप अपशकुन मानले गेले आहे. चुकीचे आहे की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि ती घर सोडून जाते. सूर्यनारायण नाराज होतात. गोधूली वेळ ही पूजेसाठी उत्तम म्हणजे पहाटेची वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर मैत्रिणीनो पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता निर्माण होते. त्यानंतर मैत्रिणीनो दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर हे मंदिर आठवड्यातून एकदा स्वच्छ करायचं आहे, पण देवघरातील देवांना दररोज आंघोळ घालायची आहे. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते, मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमाने खूप महत्त्व आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात असे काही नाही. तुम्ही अगदी मनापासून देवाची भक्ती करा. अगदी देवाचे नुसते नामस्मरण केले तरी चालेल, पण तुमचे कर्म हे चांगले ठेवा, प्रामाणिक ठेवा. यामुळेही देव प्रसन्न होतात आणि आपल्या घरात लक्ष्मी ही येते. तर या गोष्टीची काळजी घ्या. कोणावरही अपमानित बोलू नका, कोणावरही चिडू नये, कोणाचा अपमान होईल असे बोलू नका. यामुळे लक्ष्मी नाराज होते. या गोष्टीची काळजी घ्या. कारण आपण एखादी गोष्ट आपल्याला सहन होत नाही आणि आपण फटकन तोंडावर बोलून जातो, पण आपल्याला थोड्या वेळाने पश्चाताप होतो की हे बोलणे आपले चुकीचे आहे. तर असं काही बोलू नका ज्यामुळे लक्ष्मी नाराज होईल. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असतात, तर हेही वास्तुशास्त्रात सांगितले हे खूप चुकीचे आहे. संध्याकाळनंतर झाडू मारण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर म्हणजे तिन्ही सांजेनंतर झाडू मारतो, सगळ्यात वेळ म्हणजे 6:30 ते 7:30 या वेळी तर झाडू मारणे खूप चुकीचे आहे. वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात यामुळे. तसेच अनेक वास्तुदोष निर्माण होतात. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद असले पाहिजेत. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते. त्यामुळे ते दरवाजे नेहमी बंद असले पाहिजेत. नखे चघळण्याची बऱ्याच जणांना सवय असते. अनेक लोकांमध्ये ते दिसून येतात. नखे चघळणाऱ्याला नखे तोंडाने तोडतात. यामुळे त्यांचा सूर्यबल असो तो कमजोर होतो. काही जणांना सवय असते काम करताना, टी व्ही बघताना नखे तोंडाने तोडायचे त्यामुळे सूर्य दुर्बल होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल काढतात. चप्पल फेकण्याची ही सवय असते. तुमच्या जीवनात नकारात्मकता ह्यामुळे आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी स्टँड बनवून घ्या. त्यातच ठेवल्या पाहिजेत. याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाहीत त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी, जुनी पुस्तके ही तुम्ही रद्दीत देऊ शकता, की पण फाटकी पुस्तके, डायऱ्या या तशाच ठेवू नये. फाईल ठेवू नये तर जुन्या फाईला तर त्या तुम्ही रद्दीत देऊ शकता.
पण असं फाटकं तुटके कपडे, रद्दी, पेपर असं घरात ठेवू नये, यामुळे नकारात्मकता निर्माण होते. जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसापासून साठवले गेले असेल तर ते आजच घराबाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या. तसेच ते भरपूर दिवस ठेवू नये, यामुळे नकारात्मकता वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार मैत्रिणींनो, सूर्यास्तानंतर कुणालाही पैसे देऊ नये. असे केल्यामुळे तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही, मीठ यासारख्या वस्तूचे मैत्रिणींनो दान करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांचा अनेक कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. मैत्रिणींनो, घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध असतो. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका. घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवते, कारण घड्याळ हीच आपली वेळ दाखवते. जर आपली वेळच बंद पडली तर आपण पुढे आपले नशीब कसे आपण चालवणार. त्यामुळे नेहमी घड्याळ आपले हे चालू असले पाहिजे. मग ते हातातले असो किंवा भिंतीवरचे घड्याळ. आणि घड्याळ हे नेहमी योग्य दिशेला लावले पाहिजे, उत्तर, पश्चिम किंवा पूर्व दिशा. पण दक्षिण दिशेला आपण घड्याळ लावू नये. यामुळे आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये. या खराब कुलपामुळे, या लोखंडी वस्तूमुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. कारण आपल्याला बरीच सवय असते की आपण बऱ्याच ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतो तो ठेवतो की परतच्या वेळी एखादी जर काही इलेक्ट्रिक वस्तू खराब झाली तर त्या वस्तू आपल्याला वापरता येईल. स्वयंपाकघरात मैत्रिणींनो, गॅसवर कधीही रिकामे किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघराला आपल्या स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर निर्माण मिळतो. पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास येतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराटी होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. येथे देवी देवतांचे वास्तव्य असते. मैत्रिणींनो, जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वेळात एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.